हॅलो, मी वर्षा. आज मी तुमच्यासोबत शेअर करते आंब्याचं गोड लोणचं. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. 2 कच्चे आंबे सोलून घ्यायचे आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. बघू शकता, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. छोटे छोटे तुकडे 2 कच्च्या आंब्यांचे कट करून घेतले. त्याच्यानंतर गूळ, साखर, कट केलेले आंबे आणि मसाले. चला तर बघूया रेसिपी. कढई ठेवायची, त्याच्यात तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं तापून द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये गरम झालंय तेल आपलं, त्याच्यामध्ये टाकायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकायचे आपण जे कट केलेले आंबे आहेत, ते आंबे ह्यात टाकायचे. आंबे चांगले परतून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. परतून घ्यायचे आंबे. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा आंबे परतायचे. त्यात टाकायची साखर. साखर टाकायची कारण नुसतं जर गूळ वापराल तर गूळ करपतं आणि मग ते आंब्याचं लोणचं थोडंसं कडसर असं लागतं. थोडीशी हळद. घरचे मसाले टाकायचे. इथे मी बेडगी मसाला आणि तिखट मसाला वापरते. त्याच्यानंतर गरम मसाला आम्ही घरी बनवलेला आहे, तो टाकायचा अर्धा चमचा. चांगलं परतून घ्यायचं. किती सुंदर दिसते. छान परतून घेतलं की त्यात टाकायचा गूळ, जो आपण बारीक करून घेतलाय. गूळ बारीक करून घेऊ शकता. थोडी साखर टाका, नाहीतर नुसतं गुळात जर बनवाल तर करपतं आणि मग थोडं कडसर असं चव येते त्याला, म्हणून थोडीशी साखर टाकायची. बस, आता चवीपुरतं थोडंसं मीठ. पुन्हा परतून घ्यायचं. आता याच्यावरती झाकण ठेवा. एक 15 ते 20 मिनिटं याला छान शिजू द्या. बघू शकता, गूळ सगळा आपला जो होता तो पाक झालेला आहे गुळाचा. आंबा छान शिजला की त्याला आंबट गोड अशी चव येते. त्यामुळे आंबा छान शिजून द्यायचा. शिजलाय की नाही तुम्ही मधून मधून बघू शकता. पुन्हा झाकण ठेवूया आपण, थोडंसं शिजून देऊ. बघू शकता तुम्ही, छान मऊ झालेलं आहे सगळं. थोडं शिजून द्या असंच. आंबा छान शिजलाय की नाही हे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं दिसतं हे लोणचं. आता आपण आंबा शिजलाय की नाही बघूया. हे बघा, छान मॅश झालाय. बघू शकता तुम्ही, मस्त सुंदर शिजलेलं आहे. ते तुमचं लोणचं तयार झालेलं आहे. थोडंसं आपण यातला पाक जो आहे तो आटून देऊया. तुम्ही सारखं हलवत राहणार तर मग खाली ते लोणचं लागतं आणि मग कडसर अशी चव येते त्याला. गॅस स्लो करा. बघा, छान दिसतंय लोणचं आपलं. बऱ्यापैकी सुकलेलं आहे, मस्त दिसतंय. आता बऱ्यापैकी पाक त्यातला कमी झालेला आहे. आता हे लोणचं आपण थंड करायला ठेवूया. हे बघा, हे झालं लोणचं तयार. कसं वाटलं? लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट